घेऊन येतोय तो राईट आर्म ओव्हर द विकेट. अर्जुन त्यांचा सामना करेल तो कैलास नावाजलेला गोलंदाज. अर्जुन तितकाच नावाजलेला फलंदाज देखील तो कैलास. आपल्या शहापूर तालुक्यातील ह्या नावाजलेल्या दोन्ही टीमा दोघांचेही खेळ दोघांना माहिती. कुठे कमजोरी कुठे स्ट्रॉंग झोन असेल नक्कीच दोघांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे. पहिला चेंडू अर्जुन यांचा त्यांचा सामना करेल तो कैलास. काहीसा स्वेअर मारा खराब सुरुवात म्हणावं लागेल. पहिला चेंडू अर्जुन यांचा काहीसा खराब सुरुवात म्हणावं लागेल. बघूया कमबॅक करतोय का तो अर्जुन. आखोट टप्प्याचा चेंडू त्यावरती चांगलासा फटका. चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेने धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या होती ती 7. एक चेंडू आणि 7 धावा. दुसरा चेंडू अर्जुन यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो कैलास. पुन्हा एकदा चांगलासा फटका. चेंडू सीमारेषे पार षटकार. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारले. हायट्रिक चान्स. 2 चेंडू आणि 13 धावा. कमिटीचे स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा सर्वांनी. पुढील चेंडू अर्जुन यांचा. सुरुवात चांगली म्हणावं लागेल साई स्पोर्ट्स या संघाकडनं. 2 चेंडू आणि 13 धावा. काहीशी खराब सुरुवात म्हणावं लागेल ती निलम स्पोर्ट्स या संघाकडे. परंतु चौकार 2 चौकार 2 षटकार 1 वाईड. एकूण 21 धावा. 4 चेंडू आणि 21 धावा. चांगली अशी फटकेबाजी करताना नक्कीच कुठेतरी पाऊस थांबलेला आहे परंतु धावांचा पाऊस पाडतोय तो कैलास. 4 चेंडू आणि 21 धावा. 5वा चेंडू अर्जुनांचा. काहीसा साईड चेंज करताना राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बघूया झेल होते का. चांगलासा प्रयत्न होता परंतु झेल काही घेऊ शकले नाही. 2 धावा. हाफ चान्स होता परंतु घ्यायला पाहिजे होती. चांगलासा फलंदाज बाद झाला असता. मोठा झटका बसला असता तो साई स्पोर्ट्स या संघाला. परंतु 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 23. 5 चेंडू आणि 23 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय. मला वाटतं पहिल्यांदाच या षटकामधील त्यांनी धावून या 2 धावा पूर्ण केल्या असतील. दरम्यान पुढील चेंडू शेवटचा चेंडू. काहीसा स्वेअर मारा. अवंतर अशी 1 धाव. या अवंतर धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 24. 5 चेंडू आणि 24 धावा. शेवटचा चेंडू. डिक्लेअर झोनकडे चेंडू धाव घेताना 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 26. एका षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या 26. वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय तो कैलास. 6 चेंडू आणि 24 धावा.
वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक घेऊन येतो तो बाली राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल बाली नावाजलेला गोलंदाज म्हणून मानला जातो. दोन्ही स्विंग त्यांच्या हातामधून निघतात त्यांच्या बोटामध्ये जादू आहे. दरम्यान पहिला चेंडू बाली यांचा आखूट टप्प्याचा चेंडू त्यावरती चांगलासा फटका चेंडू सीमारेषे पार चौकार. आत्ता मात्र कैलास यांची सावली पडताना दे श्रावण यांच्या अंगावरती आहे. नक्कीच तीच सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपला स्वतःचं खातं खोललं ते श्रावण यांनी. या 4 धावेच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 30. एक चेंडू आणि 30 धावा. दुसऱ्या षटकातील सुरुवात देखील खराब म्हणावं लागेल नीरज स्पोर्ट्स या संघाकडनं. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चेंडू सीमारेषे पार चौकार. दुसरा चेंडू बाली यांचा पुन्हा एकदा चांगलासा फटका चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 धावेच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 34. 2 चेंडू आणि 34 धावा. कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाही फलंदाज. मला वाटतं एक हाफ चान्स दिलेला कैलास यांनी परंतु त्या संधीचा काही फायदा घेता आला नाही नीरज पुढच्या खेळाडूला. दरम्यान पुढील चेंडू 2 चेंडू 2 चौकार. बघूया हॅट्रिक होते का चौकाराची. चांगलासा फटका फ्लिप शॉट म्हणावं लागेल. नक्कीच चेंडू सीमारेषे पार षटकार. कायसा KL राहुलची आठवण करून देणारा हा शॉट म्हणावा लागेल. फ्लिप शॉट. 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 40. तीन चेंडू आणि 40 धावा. चौथा चेंडू बाली यांचा पुन्हा एकदा त्याच दिशेने परंतु आता बॅटची किनार घेऊन गेलेला चेंडू त्यावरती एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 41. 4 चेंडू आणि 41 धावा. 41 धावांची पार्टनरशिप म्हणावं लागेल आतापर्यंत. 4 चेंडू आणि 41 धावा. 10 चेंडूंमध्ये 41 धावा ठोकल्या त्या कैलास आणि श्रावण यांनी. पाचवा चेंडू बाली यांचा पुन्हा एकदा. आता मात्र बालीला पहिल्यांदाच फेस करेल तो कैलास. 5वा चेंडू बाली टू कैलास. चांगलासा फटका आपल्या रडार मध्ये आलेला हा चेंडू त्यावरती या 6 धावा षटकार. 6 धावेच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 47. वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय तो कैलास. शेवटचा चेंडू चांगलासा फटका चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 53. 50 धावांची पार्टनरशिप झाली. 53 धावा 2 षटकेच्या सामतीनंतर. 53 धावा. वैयक्तिक दुसरं सांगिक तिसरं षटक घेऊन येतो तो अर्जुन. अर्जुन यांचा पहिला चेंडू श्रावण करिता. काहीशी खराब सुरुवात. यावंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 54. पहिला चेंडू अर्जुन यांचा
काहीसा कार्पेट शॉट त्यावरती बघूया किती धावा जमा करतोय चांगला असं शतरक्षण बाली यांचं. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 55 एक चेंडू आणि 55 धावा. पुढील चेंडू चांगला असा फटका चेंडू सीमारेषे पार चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 59 वैयक्तिक 40 धावा कैलास यांच्या. चांगला असा फटका चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 65. बिनागडीच्या मोबदल्यात 65 धावा चांगल्या अशी फटकेबाजी करताना या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 65 वैयक्तिक 46 धावा कैलास यांच्या 46 धावा दरम्यान. पुढील चेंडू कायचा ब्लॉक हॉल चेंडू म्हणावा लागेल परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 66. 4 चेंडू आणि 66 धावा. पुढील चेंडू श्रावण करिता चांगला असा फटका चेंडू सीमारेषे पार षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 72. 5 चेंडू आणि 72 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू श्रावण करिता निर्धाव चेंडू. कोणतरी उचला तर पाहिजे ना. बायकोने धमकी दिली असेल फोन उचलायचा. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नये. अरे बाबा हाच माझा रिचार्ज संपला त्या नंबरचा. दुसरा तो पण माझाच नंबर आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतोय दशरथ. वैयक्तिक 47 धावांवरती खेळतोय कैलास. 22 धावांवरती श्रावण आणि 47 धावांवरती कैलास. बघूया या चेंडूवरती आपलं अर्धशतक पूर्ण करतोय का. एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 73. एक चेंडू आणि 73 धावा.
आपण 48 केला तर काय झालं ओव्हर संपली ना नव्या ओव्हरमध्ये आपण असे सिस्टम पुढील चेंडू चांगला असा चेंडू हाताळताना आपल्या बोटांची जादू दाखवताना तो दशरथ खरोखर अनुभव कुठेतरी कामी येतो हे दाखवताना तो दशरथ पुढील चेंडू 2 चेंडू आणि 1 धाव खर्च केली आतापर्यंत चांगली अशी सुरुवात दशरथ यांची आता मात्र कायचा चेंडू हवेत दशरथ चेंडू खाली बघूया झेल टिपतोय का 2 धावांवरती समाधान मानावं लागेल चांगली अशी संधी होती श्रावण यांना बाद करण्याची परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल चांगली अशी गोलंदाजी दशरथ यांची आतापर्यंत परंतु काही क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाही या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 75 3 चेंडू आणि 75 धावा 4था चेंडू दशरथ यांचा श्रावण करिता चेंडू काही समजला नाही भाले यांना दरम्यान याची धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 79 मी अगोदरच बोललेलो दशरथ यांची चांगली याची गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षक काय त्यांना साथ देत नाही हा चेंडू नक्कीच भाले यांनी जर का दिसला असता तर ही झेल देखील झाली असती परंतु खराब क्षेत्ररक्षण गेम मध्ये टिकून राहणं खूप गरजेचं दरम्यान पुढील चेंडू 1 धाव पंच बॅट कट ओके एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 86 झालेली ती 93 92 षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि घणाघाती असे प्रहार बघायला मिळत आहेत फलंदाज श्रावण याच्या बॅटीतून आणि वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय तो श्रावण आणि त्याचे 48 आणि सुंदर असा फटका चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण मानता येईल अर्जुन याचं त्याचे 48 आहे भाऊ धावसंख्या होती ती 98 अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक सुंदर असा चेंडू होता एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 99 या षटकातील उर्वरित 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि स्ट्रायकरला फलंदाज असेल श्रावण वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय तो श्रावण अतिशय सुंदर असा फटका चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा षटकार अर्धा षटक कंप्लीट करत आहे श्रावण डोंगरे आपली बॅट उंचावून दाखवायचे अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आणि धावसंख्या आहे ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 105 धन्यवाद सॅम चांगलं असं समालोचन करून आपण या स्पर्धेमधील या मॅच मध्ये आपण जे काही मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद चांगली अशी फटकेबाजी केली श्रावण आणि कैलास मला वाटतं कैलास यांचं पहिले अर्धशतक झालं असतं परंतु चांगला असा पिकअप घेऊन श्रावण यांनी अर्धशतक पूर्ण केलं 51 धावांवरती नाबाद 49 धावांवरती नाबाद तो कैलास 49 धावांवरती नाबाद राहिला तसेच 52 धावांवरती नाबाद राहिला तो श्रावण आतापर्यंत या मैदानावरती सर्वात मोठी पार्टनरशिप म्हणावं लागेल 105 धावांची कुठल्याही प्रकारचा विकेट दिला नाही 106 धावांचं आव्हान नीरज स्पोर्ट्स या संघापुढे नाही रे भाऊ नाही नाही सागर इकडे सागर इकडे लवकर ये बाबू गेला का आपण
करायची पंच. 106 धावांचा आव्हान घेऊन उतरलेले हा संघ, त्यात सलामी जोडी गेलेली ती कॅन्डी आणि अर्जुन. दोन्हीही नावाजलेले फलंदाज, तितकेच नावाजलेला गोलंदाज म्हणून मानले जातात ते आतिश. शहापूर तालुक्यातील खूप मोठे मोठे नाव हे आतापर्यंत श्रावण आणि कैलास यांनी दाखवून दिलं की का आमचे नाव इतके मोठे आहेत. नक्कीच चांगल्याशी फलंदाजी केली त्यांनी. पहिला चेंडू अतिशांचा कॅन्डी करिता. फुलटॉस चेंडू, त्यावरती चांगलाच क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने सुरुवात करताना कॅन्डी. दुसरा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्यावरती चांगलासा फटका चेंडू सीमारेषे पार, चौकार. या 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 5. 2 चेंडू आणि 5 धावा. रोशन भाऊ शेलर. एमपी पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, चेंडू सीमारेषा पार, षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 11. तिन्ही चेंडू फुलटॉस. यानंतर एनपी का एनपी एनपी यानंतर होणारा सामना एनपी स्पोर्ट्स विरुद्ध राजे बॉईज. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुढील चेंडू, अख्खा टप्प्याचा चेंडू, त्यावरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. 4 चेंडू आणि 11 धावा. पाचवा चेंडू अतिशांचा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बिमार घोषित केला तो पंचाने. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. एकूण 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 14. 4 चेंडू आणि 14 धावा. आतापर्यंत 4 फुलटॉस चेंडू हाताळले ते अतिशांनी. दरम्यान 5वा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. खोलवर मारा, निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 14 धावा. एनपी स्पोर्ट्स विरुद्ध राजे बॉईज. दोन्ही संघाच्या संघनायका नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू. एका षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या 14. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो श्रावण.
चांगली अशी फटकेबाजी केलेली श्रावण यांनी. बघूया गोलंदाजीवरती काय करतोय. त्यांचा सामना करेल तो कॅन्डी. स्वेअर मारा अंतराशी एक धाव. खराब सुरुवात म्हणावं लागेल श्रावण यांची. या अंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 15. 6 चेंडू आणि 15 धावा. श्रावण यांचा पहिला चेंडू. चांगलासा चेंडू हाताळताना तितकंच चांगलाचं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. दरम्यान निर्धाव चेंडू. किपर किपर दुसरा चेंडू श्रावण यांचा. पुन्हा एकदा कॅन्डी करिता. आता मात्र चांगलासा फटका बॅट मधून निघालेला हा सीमारेषे पार षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 21. 2 चेंडू आणि 21 धावा. नक्कीच आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर अशीच फटकेबाजी करावं लागेल कॅन्डे आणि अर्जुन यांना. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मारलेला हा फटका चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 27. 3 चेंडू आणि 27 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. बावीस रन करायचे आहेत ना. अखोटप्याचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार षटकार. 3 चेंडूवरती 3 षटकार. षटकांची हायट्रिक म्हणावं लागेल. 6 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 33. 4 चेंडू आणि 33 धावा. काहीशी खराब गोलंदाजी म्हणावं लागेल श्रावण यांची. 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू. पुन्हा एकदा श्रावण टू कॅन्डी. बघूया 4थ्या चेंडूवरती देखील षटकार मारतोय का. खोलवर मारा. निर्धाव चेंडू. डॉट शेवटचा चेंडू श्रावण यांचा. स्वेअर मारा अवंतराशी एक धाव. या अवंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 34. 5 चेंडू आणि 34 धावा. तटक्ष असे दोन्हीही पंच. काहीशी दाद बागताना श्रावण. पायाला चेंडू लागून गेला परंतु शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगलासा फटका म्हणावा लागेल. शतरक्षक चेंडू खाली. बघूया झेल होते की षटकार जातोय. चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 40. 2 षटकेच्या समतेनंतर धावसंख्या 40. नक्कीच साई स्पोर्ट्स या संघाची 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 53.
वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो आतिश. आतिश टू अर्जुन. पहिला चेंडू निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. त्यांना बोलवतो येतच नाही. एनपी स्पोर्ट्स विरुद्ध राजे बॉईज दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 2 निर्धाव चेंडू. काहीची साथ मिळत नाही कॅन्डी यांना अर्जुन कडनं. फुलटॉस चेंडू. खराब चेंडू. एकूण 2 धावा. धावसंख्या 42. 2 चेंडू आणि 42 धावा. तिसरा चेंडू अतिशांचा. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव हाताळले ते अतिशांनी. फ्री चेंडू होता परंतु कुठल्याही प्रकारचा लाभ घेता आला नाही तो कॅन्डी यांना. दरम्यान चौथा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल. पाचवा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 5 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू अतिशांचा. एनपी स्पोर्ट्स विरुद्ध राजे बॉईज नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नये. शेवटचा चेंडू. आत्ता मात्र चांगलासा फटका चेंडू. सीमारेषे पार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 48. 3 षटकीच्या संमतीनंतर धावसंख्या 48. अवघ्या 8 धावा खर्च केल्या. गेम कर रहे. एनपी स्पोर्ट्स विरुद्ध राजे बॉईज दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. एनपी स्पोर्ट्स आणि राजे बॉईज. धावसंख्या झाली ती 48. अजूनही 58 धावांची गरज. 12 चेंडू आणि 58 धावांची गरज. 29 धावांच्या सरासरीने रन रेट मारावा लागेल. राजे बॉईज विरुद्ध
NP स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे आपण, अन्यथा दरम्यान पहिला चेंडू मनीष यांचा. एक धाव, एका धावेने धावसंख्यात भर धावसंख्या होती ती 49. पुढील चेंडू मनीष यांचा. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे एक धाव, एका धावेने धावसंख्यात भर धावसंख्या होती ती 50 धावांची पार्टनरशिप. तिसरा चेंडू मनीष यांचा. एक धाव. चेंडू सीमारेषे पार चौकार. या 4 धावेच्या मध्येने धावसंख्यात भर धावसंख्या होती ती 55. 4 चेंडू आणि 55 धावा. वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय तो कॅन्डी. पाचवा चेंडू मनीष यांचा. चांगलासा फटका शतरक्षक आतिश. चेंडू खाली बघूया, झेल होते का चांगल्याशी झेल टिपताने. NP स्पोर्ट्स राजे बॉईज. NP स्पोर्ट्स विरुद्ध राजे बॉईज. NP स्पोर्ट्स एवढा टाइम, एक तास झाला बोलवतोय. दोघं पण NP स्पोर्ट्स राजे बॉईज. राजे बॉईज एक रुपया टाका ना तुम्ही, तुमची टोपण नाव आहे ती. या गावाला आधी गावाला इथं ठेव ना, एक काढून ठेव ना. अरे एक तर ठेव ना, एक दे ना. NP संघ नाणेफेकीचा कौल विजय होऊन आपला निर्णय कळवायचा आहे. काय घेतलं? शेवटचा षटक घेऊन येतो समीर. NP स्पोर्ट्स निर्णय कळवायचा आहे आपण. मित्रा, अरे एवढा कुठं टाइम आहे का? टुर्नामेंट आपली का त्यांची? आपण त्यांचं ऐकत नसतो. असू दे ना, आपले झाले तर ते. आपला जो नियम आहे तो नियम आहे ना. मग आपला नियम आहे तो नियम आहे. असं तसं तालुक्यात झाले म्हणते का माणसं नाही. 2 पाय 4 पाय झाले. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगल्याशी गोलंदाजी समीर यांची. पुढील चेंडू समीर यांचा.
स्वेअर मारा अवंतराशी 1 धाव. चांगलासा फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. शेवटचा चेंडू. साई स्पोर्ट संघ विजयी. त्या या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो श्रावण. श्रावण यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ चा तो किताब घेऊन जायचा आहे. नाही निर्णय कळावला आता हा किरण बोल तालुक्याचे पुढे थांब जरा. एनपी स्पोर्ट्स निर्णय कळवायचा आपण. श्रावण साई स्पोर्ट्स संघाचा श्रावण 52 धावा. अजून किती वेळ थांबायचे?